नमस्कार शेतकरी मित्रांनो निवडणुकीपूर्वी 7 मोठ्या निर्णयांची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मित्रांनो, हे निर्णय कोणासाठी लागू असणार आहेत आणि याचा फायदा कोणत्या लाभार्थ्यांना होणार आहे, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि साईडचा बेल आयकॉन नोटिफिकेशन वरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन मिळवा. चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया. तर पहा मित्रांनो, पहिला निर्णय आहे गरीब परिवारांना मिळणार आता इथून पुढे 5 वर्ष मोफत रेशन धान्य. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळत राहणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील. किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो, चौथा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी दुग्ध सहकार संस्था विस्तारित केली जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो, पाचवा निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारताच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण निशुल्क सेवा. त्याच्यानंतर मित्रांनो, सहावा निर्णय आहे तरुणांसाठी मुद्रा कर्ज 2 लाख रुपयापर्यंत वाढवले जाणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, सातवा निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टल आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार सोशल सिक्युरिटी स्कीमचा लाभ. तर अशा प्रकारे मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून हे 7 मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत. तेव्हा मित्रांनो, या 7 निर्णयांपैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे गरीब परिवारांना इथून पुढे 5 वर्ष मोफत रेशन धान्य मिळणार आहे. तर मित्रांनो, या 7 निर्णयांपैकी तुमच्या कामाचा निर्णय कोणता होता हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.